नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुमच्या आपल्या मराठी मार्केट कट्टा ह्या चॅनलवर खूप स्वागत आहे. स्टॉक मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस खूप गरजेचे असते आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा कॅन्डलस्टिक चार्ट हे पण खूप महत्त्वाचं असतं. जर हे तुम्हाला नाही समजलं तर टेक्निकल अनालिसिस आपल्याला करताच येणार नाही. त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्डलस्टिकचा वापर कसा करायचा, कॅन्डलस्टिक म्हणजे काय, कॅन्डलस्टिकचा वापर हा संपूर्ण जगभरात आपण सर्व प्रकारच्या ट्रेडिंग मध्ये जनरली केला जातो. त्यामुळे जी कॅन्डलस्टिकची प्रणाली आहे ही खूपच लोकप्रिय आहे. आपण आजच्या भागात टेक्निकल अनालिसिस साठी वापरात येणाऱ्या कॅन्डलस्टिक विषयी बोलणार आहेत. हा खूप बेसिक टॉपिक आहे पण खूप महत्वाचा आहे. इथे आपण कॅन्डल म्हणजे काय किंवा कॅन्डलस्टिक आणि कॅन्डल हे नक्की एकच आहे का हे पाहणार आहे. आपण ह्या कॅन्डलचा इतिहास काय आहे, कॅन्डलस्टिक आपण कुठल्या टाइम फ्रेम मध्ये वापरू शकतो, कॅन्डलस्टिकचे पार्ट्स काय आहे, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. पुढे जायच्या आधी आपल्या सगळ्या व्हिडिओच्या प्लेलिस्टची लिंक मी ह्या डिस्क्रिप्शन मध्ये तसंच आय बटनवर टाकते. तुम्ही तिथून सुद्धा तो व्हिडिओ पाहू शकता. तुम्हाला मी टाकत असलेले व्हिडिओ आवडतात का? आवडत असतील तर माझी विनंती आहे तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना जे ऑप्शन ट्रेडिंग शिकत आहे, शिकण्याची इच्छा आहे त्यांना जरूर शेअर करा. तर मित्रांनो, कॅन्डल किंवा कॅन्डलस्टिक म्हणजे काय? तर कॅन्डल किंवा कॅन्डलस्टिक हे बेसिकली एक आहे. कॅन्डल किंवा कॅन्डलस्टिक म्हणजे कोणत्याही शेअरची एका ठराविक टाइम फ्रेम मध्ये किंवा ठराविक वेळेमध्ये झालेली किंवा होणारी हालचाल किंवा मुवमेंट दाखवण्याची एक पद्धत असते. रेक्टँगल शेप मध्ये, आयताकृती शेप मध्ये हे कॅन्डल दिसते आपल्याला. शेअरची असणारी मागणी किंवा पुरवठा यामुळे नेहमी शेअरची किंमत ही वर खाली होत असते. हे पाहूनच आपण आपल्या किमतीचा अंदाज लावू शकतो. म्हणजे कोणत्याही शेअरचे अनालिसिस आपण ह्या माध्यमातून करू शकतो. कॅन्डलस्टिक मध्ये सामान्यतः आपण बॉडी, शेपटी आणि म्हणजे लोअर पार्ट आणि लोअर शॅडो आणि अप्पर शॅडो असे तीन भाग येतात. पहिलं म्हणजे विक. आता विक म्हणजे काय? शेअरच्या क्लोजिंग आणि ओपन प्राइस मधला फरक म्हणजेच विक. याच्यात जी वरचा भाग दिसतोय ना त्याला शेंडी म्हणतो, विक म्हणतो. इथे काय असतं, शेअरच्या किमतीने ज्यावेळेस उसळी मारलेली असते परंतु ती किंमत सस्टेन करत नाही किंवा राहत नाही, खाली येऊन ती परत क्लोजिंग देते. आता एखाद्या शेअरच्या कॅन्डलला असणारी विक म्हणजे काय दाखवते? मार्केटमध्ये वरच्या किमतीला बाय करण्याची तयारी आहे की नाही. विक तयार होतं म्हणजे काय होतं, शेअरची किंमत वर गेली होती पण जास्त किमतीला ती टिकावच धरू शकली नाही. मग मार्केट काय म्हणतं, शेअरची किंमत ही ओव्हर प्राइस आहे म्हणून मग शेअरची किंमत पुन्हा खाली घसरते. आता ह्या कॅन्डलला जर मोठी विक असेल तर समजायचं मार्केटमध्ये खूप सेलिंग प्रेशर आहे. आणि जर विक लहान असेल म्हणजेच काय, जर बॉडी वर जाऊन क्लोज होत असेल तर मार्केटमध्ये सेलिंग प्रेशरच नाहीये, सेलर नाहीये असं आपण म्हणू शकतो. तर दुसरा कॅन्डलचा पार्ट आहे तो म्हणजे टेल. आता टेलला लोअर शॅडो असं म्हणतात. टेल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, शेअरच्या लोअर प्राइस आणि ओपन प्राइस मधला फरक म्हणजेच टेल असतो. हा बॉडीचा खालचा भाग असतो. इथे शेअरची किंमत खाली येते पण ती तिथंच राहत नाही, ती काही वेळानंतर ही किंमत वाढते. म्हणजे वरती हिची क्लोजिंग जी होते ना ती वरती होते, तिला लोअर शॅडो म्हणतात. जर कॅन्डलला मोठी टेल असेल तर असं समजायचं की मार्केटमध्ये बाईंग प्रेशर आहे. एखाद्या शेअरच्या कॅन्डलला असणारी टेल काय दाखवतं, तर मार्केटच्या खालच्या किमतीला बाय करण्याची तयारी किंवा मानसिकता आहे की नाही हे दाखवतं. टेल तयार होतं म्हणजे नक्की काय होतं, शेअरची किंमत खाली जाते. पण मित्रांनो, मार्केटमध्ये असं मत आहे शेअरची किंमत ही कमी आहे आणि म्हणून मग ती वरती जायला सुरुवात होते, म्हणजेच अंडर प्राइस आहे म्हणूनच मग ती वरती जायला सुरुवात होते. आता तिसरा भाग आहे ते म्हणजे बॉडी. मधला जो पार्ट आहे त्याला बॉडी म्हणतात. ज्यावेळेस मार्केट सुरू होतं म्हणजे आपण कुठल्याही टाइम फ्रेम मध्ये आपण ते कन्सिडर करू शकतो. ज्यावेळेस सुरू होतो त्या सुरू झालेल्या किमतीपासून बंद झालेल्या किमतीच्या मधल्या भागाला, भले मग ती कॅन्डल लाल असो, हिरवी असो, नो मॅटर, त्याला बॉडी म्हटलं जातं. इन शॉर्ट मध्ये कॅन्डलच्या ओपन किंवा क्लोज प्राइस मधील फरकाला आपण कॅन्डलची बॉडी म्हणतो. चार्टवर तयार होणारी कॅन्डलची बॉडी जेवढी मोठी असते तेवढी मार्केटचा कल तिकडे जाण्याचा जास्त असतो. म्हणजे जर हिरवी कॅन्डल उंच असेल तर बाजारामध्ये बाईंग प्रेशर किंवा तेजी खूप आहे. जर हिरवी कॅन्डल छोटी असेल तर बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये तेजीचं प्रमाण हे कमी आहे. जर लाल कॅन्डल उंच असेल तर बाजारामध्ये सेलिंगचं प्रेशर आहे. जर छोटी कॅन्डल असेल ती लाल तर बाजारामध्ये मंदी आहे पण तिचं प्रमाण थोडंसं कमी आहे. हे अनालिसिस असतं बॉडी वरनं किंवा टेल वरनं किंवा विग वरनं. हे कॅन्डल वरनं आपण समजू शकतो.
आहे की नाही. हीच तर खासियत आहे कॅन्डलची. आता ही कॅन्डल स्टिकचा चार्ट म्हणजे काय मित्रांनो? कॅन्डल स्टिकचा चार्ट हे शेअर मार्केटमध्ये शेअर किमतीचा जे चढ उतार आपण पाहतो ना, त्या चढ उताराचं जे अभ्यास करण्याचं एक साधन आहे किंवा ही एक पद्धत आहे. कॅन्डल स्टिक चार्ट हे शेअरच्या टेक्निकल अनालिसिसचं सर्वाधिक लोकप्रिय साधन आहे. शेअर मार्केटमध्ये रस किंवा रुची असणाऱ्या सगळ्यांनाच कॅन्डल स्टिकचा चार्ट माहित असतो. मित्रांनो, चार्ट मध्ये जे लाल किंवा हिरव्या रंगाचे जे आयत दिसत आहेत त्यांना कॅन्डल म्हणतात. कॅन्डल म्हणजे काय? लाल किंवा हिरव्या रंगाचे जे थोडक्यात आयत असतात त्यांना कॅन्डल म्हणतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या चढत्या उतरत्या लाल हिरव्या ह्या कॅन्डल्स असतात आणि ह्या सगळ्यांच्या मिळून जो काही चार्ट बनतो त्याला कॅन्डल स्टिक चार्ट म्हणतात. इथे आपण काय पाहतो? शेअरची किंमत वरती जाणार आहे की खाली येणार आहे याचा इथे आपण अंदाज घ्यायचा असतो, अंदाज बांधायचा असतो आणि मगच आपण ठरवायचं असतो की आपल्याला खरेदी करायची की विक्री करायची हे आपण तिथे ठरवायचं असतं. तिथे अंदाज बांधायचा असतो. मित्रांनो, त्याची हिस्ट्री थोडक्यात जाणून घेऊया. म्हणजे 17व्या शतकामध्ये जपानमध्ये एक अन्नधान्याचे एक मोठे व्यापारी होते, मोनाहिसा होमो म्हणून. त्यांना कॅन्डलस्टिकच्या जनक म्हटले जाते. म्हणजे कॅन्डलस्टिकच्या चार्टच्या वापराची सुरुवात ही सर्वप्रथम जपानमध्ये सकाताच्या बाजारात झाली होती. मोनाहिसा हे तांदळाचे म्हणजे राईस ग्रेनचे एक मोठे व्यापारी होते. त्यांनी त्याच्यामध्ये खरेदी विक्री करून अनेक वर्ष अभ्यास केला. त्याच्यावरनं त्यांना असं कळालं की तांदळाच्या किमती आपण ठरवतो त्याप्रमाणे ठरत नाही, तर त्या एका विशिष्ट वेळेमध्ये एक विशिष्ट किमतीचे ते पॅटर्न तयार होतात आणि त्यानंतर त्याच्या किमती ठरवल्या जातात. मग त्यांनी काय केलं? काही वर्ष रोजच्या व्यवहारातील तांदळाच्या किमती लिहून ठेवल्या. त्यात त्यांना एकसारख्या असणाऱ्या अनेक किमतीचे वर खाली सारखेच पॅटर्न दिसून आले. त्या पॅटर्न वरनं त्यांनी एक चार्टचं पॅटर्न तयार केला. त्या पॅटर्नचा आकार हा मेणबत्ती सारखा तयार झाला. त्यामुळे त्यांनी त्याला कॅन्डलस्टिक हे नाव दिले. ह्या पॅटर्न वरनं त्यांना व्यापारामध्ये किंवा मार्केटमध्ये खूप पैसे आणि नाव मिळाले. सुरुवातीला त्यांनी ह्या ज्या दोन कॅन्डल आहेत ते चेसमध्ये आपण जे काही ब्लॅक आणि व्हाईट रंगावरून निश्चित केला. म्हणजे व्हाईट म्हणजे पांढरी कॅन्डल ही बुलिश म्हणून त्यांनी कन्सिडर केली, तर काळी कॅन्डल ही बेरिश म्हणून कन्सिडर केली. ही कॅन्डलस्टिक प्रणाली जपानमध्ये त्यावेळेस खूपच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली. पुढे अमेरिकेमध्ये एक अभ्यासक स्टीव्ह निसन यांनी जापानीज कॅन्डलस्टिकचा पॅटर्नचा अनुवाद इंग्लिश भाषेत केला आणि पांढऱ्या कॅन्डलचे रूपांतर हिरव्या कॅन्डलमध्ये आणि काळ्या कॅन्डलचे रूपांतर हे लाल कॅन्डलमध्ये करून ह्या कॅन्डलस्टिकचे ज्ञान स्टीव्ह निसन यांनी दिले. आज जगभरामध्ये ही पद्धत खूप लोकप्रिय आहे. कॅन्डलस्टिकची ओळख पाश्चिमात्य देशात स्टीव्ह निसन आणि जापानीज कॅन्डलस्टिक चार्ट टेक्निक्स या पुस्तकातनं झाली आहे. हीच पद्धत आज संपूर्ण जगात संपूर्ण भारतामध्ये टेक्निकल अनालिसिस साठी वापरली जाते. हा झाला त्याचा इतिहास माहित असणं खूप गरजेचं असतो. मित्रांनो, ही कॅन्डलस्टिक आपण पण कोणत्या टाइम फ्रेम साठी वापरू शकतो? कॅन्डलस्टिक कोणत्या टाइम फ्रेम साठी जास्त सुटेबल आहे? तर आपण ही कोणत्याही टाइम फ्रेम साठी वापरू शकतो. म्हणजे 1 मिनिट, एका वर्षासाठी, कोणत्याही टाइम फ्रेम साठी आपण ही टाइम फ्रेम वापरू शकतो. मुख्यतः हे ट्रेडरला ठरवायचंय की ती कॅन्डल टाइम फ्रेम ही कुठे जास्त सुटेबल होते त्याच्या ट्रेडिंगला. आता इंट्राडे सारखे कमी वेळेच्या टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिट असेल, 1 मिनिट असेल, 3 मिनिट असेल, 5 मिनिट असेल, तो कधीही वापरू शकतो. स्विंग ट्रेडर्स मध्ये पण मधल्या वेळाच्या म्हणजे 15 मिनिट, 30 मिनिट, 1 तास, 1 दिवसासाठी सुद्धा हे वापरू शकतो. विकली वापरू शकतो. पोझिशनल ट्रेडिंग साठी सुद्धा वापरू शकतो. मंथली, विकली, इयरली. तर हे कॅन्डलस्टिकला असा ठराविक असा टाइम फ्रेम असा नाहीये. तो ट्रेडिंगच्या सोयीनुसार ट्रेडरने ठरवायचा असतो. ओके, त्यामुळे ते फ्लेक्झिबलच आहे हे लक्षात ठेवा. आता हे झालं टाइम फ्रेम बाबत. त्याच्यामध्ये काय काय घटक असतात हे आपण पाहू. आता कॅन्डलस्टिक मध्ये जनरली हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू म्हणजे हाय प्राइस, लोज प्राइस, प्राइस आणि लो प्राइस असे हे 4 घटक असतात. ओपन प्राइस म्हणजे काय? एक्झॅक्ट की शेअरची एखादी ठरलेल्या वेळासाठी सगळ्यात आधीची जी किंमत येते त्याला ओपन प्राइस म्हणतात. क्लोज प्राइस म्हणजे काय? एखाद्या ठरलेल्या वेळासाठी सर्वात शेवटची किंमत येते त्याला क्लोज प्राइस म्हणतात. हाय प्राइस म्हणजे काय? सगळ्यात जास्त किंमत. लो प्राइस म्हणजे काय? सगळ्यात कमी किंमत. हे 4च घटक आहे मित्रांनो. याच्यामध्ये असं मॅजिक असं काही नाही. हे खूप बेसिक आहे, पण एक जस्ट ओव्हरव्ह्यू द्यायचा होता म्हणून मी हे सगळंच देते आहे. आता कॅन्डलचे प्रकार
कोणते? कॅन्डल स्टिक चार्टवर कोणतीही कॅन्डल आपण दोन प्रकारे दिसून येते. पहिली म्हणजे बुलिश, हिरव्या रंगाची असते. ते काय दाखवतं? मार्केटमध्ये बुलिशपणा किती आहे, मार्केटमध्ये तेजी किती आहे. आणि दुसरी म्हणजे बेरिश, ती लाल रंगाची, त्याच्यामध्ये काय दर्शवलं जातं की मंदी किती आहे. अशा हे दोन कॅन्डल जनरली दाखवतात. हिरवी कॅन्डल आणि लाल कॅन्डल ही जनरली कधी तयार होते मित्रांनो? सपोज आता एक उदाहरण पाहूया हिरव्या कॅन्डलचं. सपोज आज दिवस चालू झाला, आपण डे फ्रेम निवडलं, रिलायन्सचा स्टॉक निवडला, आपण सकाळी 9:15 झाले, आपण दिवसाची टाइम फ्रेम लावली आहे डे वाईज. आणि रिलायन्सचा ज्यावेळेस स्टॉक ओपन केला आपण आणि मार्केट ज्यावेळेस ओपन झालं त्यावेळेस शेअरची प्राइस सपोज 2840 रुपयांना ओपन झाली. म्हणजे खाली लो प्राइस कितीपर्यंत गेली? म्हणजे ओपन झाली 2840 रुपयांना आणि लो गेली 2878 रुपयांना. थोड्या वेळानंतर काय झालं? शेअरची प्राइस वाढली. ती वाढली तर ती कितपर्यंत वाढली? तर 2875 रुपयापर्यंत गेली. मार्केट क्लोज होताना शेअरची प्राइस 2883 रुपयाहून थोडीशी कमी 2878 रुपयांपर्यंत घसरली आणि 2850 रुपये ही शेअरची क्लोज प्राइस राहिली. मग ह्या कॅन्डलचा रंग हा हिरवा दिसाला. म्हणजे शेअरची क्लोज प्राइस ही ओपन प्राइस पेक्षा जास्त असल्यास हिरव्या रंगाची कॅन्डल तयार होतात. त्याला बुलिश कॅन्डल म्हणतात. आता लाल कॅन्डल कधी तयार होते मित्रांनो? तेच उदाहरण घेऊ. सपोज आता रिलायन्स 9:15 एखाद दुसऱ्या दिवशी 2857 रुपयांना शेअरची प्राइस ओपन झाली. लोअर काय होतं? त्या दिवसाचा लो किती गेला? 2834 पर्यंत गेला. थोड्या वेळानंतर काय झालं? शेअरची प्राइस वाढली. ती वाढून कुठपर्यंत गेली? 2875 रुपयांपर्यंत गेली. मार्केट क्लोज होताना शेअरची प्राइस 2875 रुपयाहून पण खाली गेली, थोडीशी कमी झाली, 2850 रुपयांपर्यंत ती घसरली. सपोज 2850 हीच शेअरची क्लोज प्राइस राहिली. तर कॅन्डलचा रंग हा लाल दिसेल, कारण ओपन वरती झालं होतं आणि क्लोज खाली झालं. म्हणजे शेअरची क्लोज प्राइस ही ओपन प्राइस पेक्षा कमी आहे, म्हणून लाल रंगाची कॅन्डल तयार होत. बरोबर? कॅन्डलला बेरिश कॅन्डल असे म्हणतात. मित्रांनो, आपण इथे कॅन्डल स्टिक चार्ट आणि कॅन्डल स्टिक म्हणजे काय, कॅन्डल स्टिकचं जनक कोण, कॅन्डल स्टिक कशी तयार होते, कॅन्डल स्टिकचे मुख्य प्रकार किती, लाल कॅन्डल कधी तयार होते, हिरवी कॅन्डल कधी तयार होती, हे सगळं उदाहरणाच्या साह्याने आज आपण इथे पाहिलेलं आहे. मला असं वाटतंय तुम्हाला कळालंच असेल. जर कळालं नसेल, तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट सेक्शन मध्ये त्या टाका. मी पर्सनली त्या शंकांचं जरूर निरसन करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. तुम्ही हा सगळा व्हिडिओ पाहिला. व्हिडिओ आवडला असेल तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही लाईक बटनला क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर ट्रेडिंग रिलेटेड कुठल्याही विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. परत भेटू नवीन व्हिडिओ बरोबर व नवीन शिकण्याच्या उमेदी बरोबर. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.